आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ एकच महिन्यात पूर्ण रस्ता निखळला। त्यात जागोजागी खड्डा। आता साईड पट्ट्यांवरती 3 महिन्यांपासून खडीचं गंज टाकून ठेवले आहेत। वाहनधारकांना गाडी चालवायची कशी हीच पंचायत पडली आहे। साईड पट्ट्यांवरती जागोजागी 1 ते 1.5 फुटांपर्यंत खड्डे पडलेत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। वटार फाटा ते वटार हा 1 किलोमीटर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब होता। नवीन झाला तर एकच महिन्यात पूर्ण रस्ता खराब होतोच कसा? साईड पट्ट्यांवरती खड्डे व एक साईडला खडीचे गंज। वाहन चालकांनी गाडी चालवायची कशी असा सवाल उपस्थित होतो आहे। शासनाने जवळजवळ 1 कोटी निधी कामासाठी दिला होता। इतका निधी वापरला कुठे? कामाची गुणवत्ता एकदम खराब होती। 4 महिन्यांपासून रस्त्याची परिस्थिती जशीच्या तशीच आहे। बरेच वाहनधारक या रस्त्याने येणं टाळतात। रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक दिवस स्थानिकांसह नोकरदारांची, भाजीपाला उत्पादक शेतकरी यांची झालेली गैरसोय पाहता रस्त्याचं काम झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात पुन्हा रस्ता खराब झाल्याने संताप व्यक्त होतोय। या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं दिसून येतंय। अनेक ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलंय, पण साईड पट्ट्या अपूर्ण अवस्थेत सोडून देत पळ काढलाय। अवघ्या काही दिवसात हे डांबरीकरण जागोजागी उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने त्यामध्ये पाणी साचत आहे। नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर बारीक खडी पडली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते। रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असं कोणीही म्हणणार नाही। वळणावर असलेले बिनकठड्याचे पुलही अत्यंत धोकादायक आहेत। या रस्त्यावर पुलाला संरक्षक कठडेच करण्यात आलेले नाहीत। पुलाचा कठडा आणि रस्ता समतल असल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत। जिथे जिथे डांबर उपटले आहे तिथे फक्त मुरुम टाकून सदबत्ती केली आहे। आता 3 महिन्यापासून साईड पट्ट्यांवरती खडीचे गंज टाकून ठेवले आहेत। कामच काहीच न करता जनतेची दिशाभूल करून दुधाची तहान ताकावर ह्या म्हणीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरनं आपलं काम फते करत शासनाची फसवणूक केली आहे। बागलाण वृत्तांतासाठी मनोज बागुल।